बाप उल्लू मग दोघायच्या पोटी जलमते वानेराच पिल्लू पिल्लू काय कामाचे नावही लई चांगले ठेवतात पोरायच्या बाय आवडीनं आता आधुनिक रिंकू चिंकू पिंकू पोराचं नाव चिक्कू चिक्कू पोराचं नाव चिक्कू आता याच्या मायला काय मोसंबी म्हणाव बापाला काय संतर म्हणाव याला एखादी मोठी बहीण असेल तर तिला काय पपई म्हणाव याला एखादा भाऊ असेल तर त्याला काय टरबूज म्हणाव फळच पैदा केली आहे ना घरात लेकराच्या रूपात काही काही बाय आवडीनं श्रद्धेनं नाव ठेवतात गौतम बाबासाहेब सिद्धार्थ पोरगा ऐकना गेलं की नाव बाबासाहेब आमचा बाबासाहेब आमचा बाप इंग्लंडला गेला अमेरिकेला गेला शिकायला आणि हिचा बाबासाहेब जाते नदीला सांडकोळ्या धरायला संस्कार टाका माय संस्कार महत्वाचे काही शिकू नको तू माय तुझ्या लेकरायला काही शिकू नको शाळेत आहे ना मास्तर शिकवल तुझी जबाबदारी नाही ती कोचिंग क्लास लावलाय ना ते कोचिंग क्लास वाला शिक्षक पाहून घे तू त्या घरामध्ये एकच काम कर काहीच काम करू नको आई म्हणून आता आईच राहील नाही हो आईची मम्मी झाली बापाचा डॅडी झाला मॉम काही तर आईला लई शिकलेले कार्टे तर मॉम म्हणाले मॉम मॉम आबे तुला काय थुतरावून वारं गेलं का आई म्हणा महाराष्ट्रातली आई हृदय भरून येते बे आई म्हणल्यावर हृदय भरून येते कारण हा प्रेमाचा सागर आहे आई कधीच आटत नाही बाप 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 खांद्यावर घेतो नाही कडीला घेते लेकराला का घेते कडेला कारण इथं हृदय असतं तिचं हे अथांग प्रेमानं भरलेलं हृदय ती आपल्या बाळाला इथं धरते कडेला फार प्रेम करते आई जीव देईल बाळासाठी कारण जीवात जीव काढते ना ती साधी गोष्ट आहे का तिच्या जीवातून एक नवा जीव पैदा करते मला तर वाटते आई ही माझी आई मला दुर्गा देवी पेक्षाही शक्तिमान वाटते कारण तिनं प्राणांती कळा देऊन आम्हाला जन्म दिलेला असतो दुर्गा देवी पेक्षा ती शक्तिमान आहे ज्याची आई आहे ती हो पावर आहे तिच्यात आणि हनुमानापेक्षा जास्त पावर माझ्या बापात आहे हनुमानापेक्षा कारण त्यानं मला घडवलं बरोबर आहे चांगलं बसा तू माझा कार्यक्रम थोडा करून जाणार आहे मी माझ्याकडे वेळ जास्त नाही बिलकुल थोडा करून जाणार आपला बाप हनुमानापेक्षाही ताकदवान आहे आणि आपली माय दुर्गा देवी पेक्षाही शक्तिमान आहे कारण तिने आपल्याला प्राणांतिक कळा सोसून जन्म दिलेला माय म्हणून त्या माऊलीनं हा सूर्याचा पिंड घडवला माता भीमाईने आणि अंधार नष्ट झाला युगायुगाचा असा व्हावा सुपुत्र रामजी बाबाच्या थोरत्या पुण्याईला रामजी बाबाच्या पिंड वाढवला माता भीमाईला वाघाचं जगणं फळाला विघ्न वाघाचं जगणं फळाला विघ्न सजला या घरदार माझं सजलं या घरदार आज जयंतीच्या दिवशी घराला मधून कलर बाहेरून कलर रांगोळी फटाका चमचम चमचम लाईट सजलं या घरदार माया भीमाची माया बापाची जयंती माय अन गाजती या जगभर भारतीय संविधानाशिवाय एक मिनिट तरी हा देश चालेल काय आणि आम्ही तरी जिवंत राहू शकतो का
सांगा एकदा डिक्लेअर करा की बाबासाहेबांचं संविधान म्हणजे कायदा 1 दिवसासाठी रद्द करण्यात आलेला आहे. किती रक्ताचे पाठ वाहतील. म्हणून बाबा साहब के सिवा हम जी नहीं सकते. हाँ, ना होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता. बेरंग रहती है जमीन, आसमां का रंग नीला नहीं होता. भारत तो कब का कंगाल हो जाता मेरे प्यारे भाइयों, अगर इसे मेरे भीम जैसा हीरा अगर मिला नहीं होता. महा भीमराव माय ए माय मोहा भीमराव माय झालंय घटना पडे. भीमराव माय झालं घटना पडे. भीमराव माय झालं घटना पडे. मोहा भीमराव भीमराव माय अगं झालंय घटना पदे. भीमराव माय झालं घटना पदे. अगं भीमराव माय झालं घटना पदे. सती जाणाऱ्या अगं झाल्यात राष्ट्रपती. सती जाणाऱ्या झाल्यात राष्ट्रपती. सती जाणाऱ्या कोणी प्रधानमंत्री झाली इंदिरा गांधी. कोणी प्रधानमंत्री झाली इंदिरा गांधी. त्यांनी खासदार आमदार. कोणी आमदार खासदार. हो भीमराव माय झालाय घटनापती. सती जाणाऱ्या बनल्यात राष्ट्रपती. सती माहिती का? सतीची चाल. हा आई वा वा वा. माझ्या आईनं मला 50 रुपये दिले आणि लाखो नाही कोट्यावधी रुपयाचा आशीर्वाद आहे. माय मौल्यांनो, मला पुरस्कार नाही मिळाला तर कोणीच नाही दिला. माझ्या केसेस झाल्या. 37 केसेसचा धनी आहे साहेबराव एरेकर. 10 हायकोर्टात लढलो. लोक मला म्हणतात साहेब सगळे खुश होतील असं गाणं गा. सर्वधर्म समभावाचं गाणं घ्या. मला राजकारण करायचंच नाही ना, मत मागायचंच नाही कोणाला. तर मी इथं कोणाला खुश करण्यासाठी आलोच नाही आणि कोणाला नाराजही करण्यासाठी आलो नाही. मला माहित नाही मी काय शाहीर आहे की नाही ते. मला माहितही नाही मी कवी आहे की नाही ते. आणि मला माहितही नाही मी गायक आहे की नाही ते. पण एक मात्र मी स्वाभिमानानं आणि सन्मानानं सांगू शकतो की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा पोस्टमॅन आहे. बाबासाहेबांचे विचार डोर टू डोर, मनापर्यंत, माणसापर्यंत पोहोचवणं ही माझी प्राथमिक ड्युटी आहे. ती ड्युटी मी पार पाडत आहे, बाकी काही नाही. अरे मी जर राजकारणात घुसलो असतो तर 2014च्या आधीच आमदार झालो असतो. हे अनिरुद्ध बनकर. आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.